नमस्कार मंडळी, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. अनघा ही आप्पांना म्हणत असते की आप्पा, मलाही असं वाटतंय की ताई आज मंगळागौरमध्ये असायला हवी होती. अनघा ही आजीकडे रिक्वेस्ट करत असते आणि आजीला म्हणत असते की आजी प्लीज ताईला येऊ द्यात ना आमच्या मंगळागौरीला. आरोही स्पष्टपणे कांचनला सांगते की ठीक आहे, जर आई आज इथे मंगळागौरला नाही येऊ शकली तर मला सुद्धा ही मंगळागौर नाही करायची आहे. आजी तुम्ही अनघाची आणि संजनाताईंची मंगळागौर करा. अनघा सुद्धा सांगते की नाही नको, ताई जर इथे नसेल तर मला सुद्धा मंगळागौर करण्यात काहीही इंटरेस्ट नाहीये. आजी तुम्ही फक्त संजनाताईंचीच मंगळागौर करा. अनघा आणि आरोही या दोघींनीही अरुंधती नसल्यामुळे मंगळागौर साजरी करण्यासाठी नकार दिलेला असतो. संजना मात्र खूप खुश होत असते. संजनाला वाटतं की चला आपल्या एकटीचीच मंगळागौर साजरी होणार. आजी आता आरोही आणि अनघाला म्हणते की तुम्हाला खूप पुळका आलाय वाटतं अरुंधतीचा. काय ग, दोघींना पण माझी अडवणूक करायची आहे का? अनघा म्हणते की नाही हो आजी, आम्हाला असं नाही म्हणायचंय, परंतु प्रत्येक कार्यक्रमामध्ये ताई इथे असते, त्यामुळे या कार्यक्रमामध्ये ताई नको असं का बरं? आप्पा म्हणतात की कांचन, अगं तू उगाचच अरुंधतीबद्दल आडी घालून घेतलीयस. कांचन म्हणते की मी उगाचच आडी धरून नाही बसलीये, तिच्यामुळे माझ्या अनिरुद्धला त्रास झालाय. आप्पा म्हणतात की एक गोष्ट लक्षात ठेव की अरुंधतीमुळे अनिरुद्धला काहीही झालेलं नाहीये. आणि काय ग, जरा काही झालं त्याला काही झालं तर या सगळ्या गोष्टीला अरुंधतीलाच दोषी ठरवायचं, हा तर घरचा नियमच झालाय आपल्या. कांचन म्हणते की असं काहीही नाहीये आणि अहो तुम्ही मध्ये बोलू नका. मंगळागौर ही बायकांची असते, त्यामुळे कोणाला बोलवायचं आणि कोणाला नाही बोलवायचं हे मला ठरवू द्यात. आप्पा कांचनला म्हणतात की अगं कांचन, अगं थोडासा तरी विचार कर ना. आज जेव्हा सोसायटीच्या सगळ्या बायका जमतील तेव्हा त्या अरुंधतीबद्दल नाही विचारणार का? अरुंधती आताच एवढी मोठी स्पर्धा जिंकून आली आहे, सगळ्यांना अरुंधतीला भेटायची आतुरता तर असेलच ना. अगं आज अख्ख्या महाराष्ट्रामध्ये अरुंधतीचं नाव गाजतंय आणि तुला सुद्धा अरुंधतीची सासू म्हणून लोक ओळखायला लागलेत. आणि तिने प्रत्येक मुलाखतीमध्ये आपलं नाव घेतलं, ही गोष्ट विसरली आहेस का कांचन? कांचन, आता सोसायटीच्या सगळ्या बायका जेव्हा घरी येतील तेव्हा तू त्यांना काय सांगणार आहेस? तू त्यांना असं सांगणार आहेस प्रत्येक गोष्टीमध्ये आम्हाला श्रेय देणाऱ्या आमच्या सुनेला मंगळागौरला येऊ नको असं मी सांगितलं, असं सांगणार आहेस का तू बायकांना? अगं उलट जर अरुंधती इथे असेल ना, आपल्या घरच्या मंगळागौरीची चर्चा सगळीकडे होईल. आप्पा हे सर्व मुद्दाम कांचनला म्हणत असतात जेणेकरून कांचनने अरुंधतीला येण्याची परमिशन द्यावी. आता अनघाला खुणवतात. अनघा आणि आरोही सुद्धा आता सुरू झालेल्या असतात. अनघा म्हणते की हो आजी, आप्पा अगदी बरोबर बोलताय. हा आजी, हो लोकांना तुमचं किती आता शेवटी तुम्हीच सगळं ताईला शिकवलत ना. आता मला सांगा की आपल्या घरी जर बायका आल्या आणि त्या बायकांनी ताईला विचारलं की तुम्हाला एवढं मोठं बक्षीस कसं काय मिळालं, तेव्हा ताई 100% तुमचंच नाव घेणार ना आणि तुम्हालाच त्या गोष्टीचं श्रेय देणार. म्हणजे मग सोसायटीमध्ये तुमचा मान किती वाढेल याचा एकदा तरी विचार करा. तर कांचन आता कल्पना करत असते. आरोही मध्ये येते आणि म्हणते की अगं अनघा जाऊ देत ना. अगं आजी नको म्हणतायत तर कशाला करायचं हे सगळं? शेवटी आजी या घरामध्ये जे काही म्हणतील तेच घडणार, हो की नाही हो आजी? तेव्हा कांचन म्हणते की आता तुम्हाला सगळ्यांना अरुंधती जर इथेच हवी आहे, मी एकटीने विरोध करून काय होणार आहे? शेवटी आपण सर्वजण एकाच घरात राहतो, त्यामुळे निर्णय सुद्धा सगळ्यांनी मिळूनच घ्यायला हवा. बोलवा अरुंधतीला मग. आता ही न्यूज ऐकल्यावर आरोही आणि अनघा फारच खुश होतात आणि अनघा अगदी पळत पळत जाते आणि जाता जाता आजीला ती थँक्यू म्हणत असते. संजना चिडते आणि कांचनला म्हणत असते की हो आई, तुम्ही कशाला त्या अरुंधतीला बोलवताय? कांचन म्हणते की ए बाई, तू जरा गप्पच बस. तू स्पर्धेमध्ये काय केलंय ना हे सगळ्या जगाने बघितलंय. निदान अरुंधती इथं असेल तर अरुंधतीची तरी चर्चा होईल. आणि तू जर एकटी असेल ना तर मंगळागौर राहील बाजूला आणि सगळ्या बायका येऊन तुलाच नावं ठेवतील. आणि अरुंधती सोबत असं वागून सुद्धा मी तुझी मंगळागौर करते म्हणून बायका मला देखील नावं ठेवतील. त्यापेक्षा जाऊ देत, येऊ देत तिला मंगळागौरीला. असं म्हटल्यानंतर संजनाला राग येतो आणि ती तिच्या रूममध्ये निघून जाते. आप्पा कांचनला म्हणतात की आता घरामध्ये मंगळागौर असणार म्हटल्यावर बायकांची गर्दी होणार, त्यामुळे महिला मंडळामुळे आमची सोय ही बाहेरच असणार आहे आता. कांचन म्हणते की हो आता तुम्ही बाहेर जा. आप्पा म्हणतात की चला विनायकराव, आता कुठेतरी तुम्हाला बाहेर बसायला लागेल. तेव्हा कांचन म्हणते की हो तुम्हाला बसायचंय, हा दारू प्यायला नाही बसायचंय. आप्पा कांचनला म्हणतात की अगं कांचन, तसं बसायचं म्हणजे तसं बसायचं नसतं. देवा परमेश्वरा, हिच्यासमोर बोलणं म्हणजे सुद्धा एका प्रकारची चोरी आहे, असं म्हणत आप्पा तिथून निघून जातात. तर विशाखा साईडला बसलेली असते. त्या दोघांची भांडणं बघून विशाखा मात्र त्याची फुल मज्जा घेत असते. आता मंगळागौरीची सगळी तयारी झालेली असते. बायका देखील घरी आलेल्या असतात. बायका सांगतात की जरा यायला उशीरच झाला, कारण गुप्ते बहिणींच्या इथे आम्ही गेलो होतो, त्यांच्या इथे मंगळागौर होती.
कांचनला त्या विचारत असतात की काय हो, तुम्ही गुप्ते बहिणींच्या इथे नाही आला का मंगळागौर करायला? तुम्हाला आमंत्रण नव्हतं का? तेव्हा कांचन म्हणते की बापरे, गुप्ते बहिणींनी तिच्या सुनेची मंगळागौर केली हीच खूप मोठी गोष्ट आहे, आणि तसंही तिची बहीण ही परदेशात राहते ना. तेव्हा बायका सांगतात की अहो हो, पण आपल्यापेक्षा जास्त हौस तिलाच आहे. आपल्या कल्चरची, आपल्या संस्कृतीची तिला फार आवड आहे, आणि आपल्या पद्धतीचा सुद्धा ती छान स्वयंपाक करते, आणि आपलं सगळं कल्चर तिने आत्मसात देखील केलंय. एवढ्यातच आप्पा आणि यश तिथे येतात आणि म्हणतात की चाललो बरं का आम्ही. तर एक बाई विचारते की अहो विनायकराव, आता तुम्ही कुठे निघालात? तेव्हा आप्पा म्हणतात की आता तुमच्या बायकांच्या कार्यक्रमात आमचं काय काम आहे, त्यापेक्षा कुठे बाहेर जाऊन बसतो. तेव्हा अरुंधती म्हणते की अहो आप्पा, पावसा पाण्याचं बाहेर कुठे जाताय? एक काम करा ना, समोरच्या घरी जा. यश म्हणतो की मी म्हणतो इथून कशाला जायचंय घरातून बाहेर, मला तर असं वाटतं की इथंच बसावं. कांचन म्हणते की अरे वा, एकदम मस्त, हा यश, इथे तू माझ्याजवळ बस. यशला असं वाटतं की चला आता आजी मस्त आपल्याला बसून देतीये म्हटल्यावर आपल्याला आरोहीला बघता तरी येईल. यश आता कांचन जवळ येऊन बसतो, आणि कांचन आता जोरात त्याचा कान पिरगळते आणि म्हणते की तुला इथे बसायचंय तुला. यश म्हणतो की असं काय करते आजी? अगं मी तुमच्या सगळ्यांचे फोटोज व्हिडिओज काढतो, म्हणजे तुम्हाला कसं सोशल मीडियावर टाकता येईल, मी प्रत्येकाला टॅग सुद्धा करेल. तेव्हा अनघा म्हणते की आजी हा खोटं बोलतोय बरं का, खरं तर याला बायकोला सोडवतच नाहीये. यश अनघाला म्हणतो की अहो वहिनी साहेब, असं काय करता? वाटलं तर फोटोची सुरुवात मी तुमच्यापासूनच करतो. ईशा म्हणते की पण आमच्याकडे आमचे मोबाईल आहेत, त्यामुळे आम्ही काढू ना आमचे फोटो, तू जा बरं इथून. यशकडे आता कुठलाही बहाणा उरलेला नसतो. आरोहीकडे तो बघत म्हणतो की बरं ठीक आहे, मग जातो मी. तेव्हा आजी म्हणते की जातो नाही, डायरेक्टली बाहेर निघायचं तू. आप्पा म्हणत असतात की हो यश, तू पहिल्यांदा निघून जा बरं इथून. तेव्हा कांचन म्हणते की तुम्ही त्याला सांगताय आणि तुम्ही काय करताय, तुम्ही पण निघायचंय. आप्पा म्हणतात की मी कुठे कोणाचे फोटो काढतोय, मी तर आपलं निघालोय, असं म्हणून आप्पा तिथून निघून जातात. आप्पा निघालेले असतात तरी सुद्धा हा यश आरोही सोबतच गप्पा मारत असतो. सगळेजण यशकडे बघत असतात, तर आप्पा यशचा कान पकडतात आणि यशला देखील तिथून घेऊन जातात. कांचन संजनाला विचारते की काय ग, अनिरुद्ध कुठे आहे? तेव्हा संजना सांगते की तो झोपलाय गोळ्या घेऊन. विशाखा म्हणते की अगं आई, तू आता ह्या सगळ्या बायकांना इथेच उभी करणार आहेस की त्यांना आतमध्ये पण घेणार आहेस? कांचन म्हणते की अरे मी तर विसरलेस, आता बायका सगळ्या येऊन बसलेल्या असतात. कांचन आता ओळख करून देत असते. आरोहीची ओळख करताना ती सांगते की ही माझी धाकटी सून आहे, म्हणजेच यशची बायको, आणि अनघाला तर तुम्ही सगळे ओळखतातच, अभिची बायको. कांचन संजनाची देखील ओळख करून देते आणि म्हणते की हिला तर तुम्ही ओळखतच असाल, ही संजना आहे. एक बाई म्हणते की हिला तर कोण ओळखत नसेल, हिच्यासारखी कारस्थानी बाई मी अजून कुठे पाहिली नाही. दुसरी बाई म्हणते की हिला तर अख्खा महाराष्ट्र ओळखतो, कारण हिनेच अरुंधतीला स्पर्धेतून बाहेर काढलं ना. खरं तर ह्या संजनाला स्पर्धेतून बाहेर काढावं लागत होतं. एक बाई म्हणतात की जाऊ दे हो, तसंही संजनाने कितीही प्रयत्न केले तरी सुद्धा अरुंधतीने कुठे हार मानली आहे. अरुंधती, खरंच सांगू का, आम्हाला तुझा फार अभिमान वाटतो. तुला बघितलं का, आमच्यामध्ये सुद्धा जिद्द येते. अरुंधती ताई, तुम्ही जिंकलात, आम्हाला खरंच खूप आनंद झाला. एक बाई कांचनला म्हणते की कांचन ताई, तुमची मात्र मला कमाल वाटते हा. म्हणजे संजनाने त्या अरुंधतीला एवढा त्रास दिला तरी सुद्धा तुम्ही त्या संजनाची मंगळागौर मांडली आहे. संजनाला त्या बायकांचा खूप राग येत असतो. संजना बोलायला जाणार असते, परंतु ईशा तिला थांबवते. संजनाला मात्र आता असह्य होत असतं आणि ती म्हणते की अपर्णाताई, माझ्या सासूबाईंनी काय करायचं काय नाही करायचं हे तुम्ही सांगणाऱ्या कोण आहात? तुम्हाला काय आम्ही इथे हाताला धरून आणलंय का? जर तुम्हाला पटत नसेल तर तुम्ही निघा, दरवाजा उघडाच आहे. संजनाने बायकांचा अपमान केलेला असतो, त्यामुळे बायका म्हणतात की अहो कांचनताई, हे सर्व काय आहे? कांचन संजनाला म्हणत असते की संजना, तुला इथे बायकांचा अपमान करायला बोलवलंय का मी? संजना म्हणते की अहो त्या पण बघा ना काय करताय ते. कांचन बायकांना म्हणते की अहो जाऊ द्या, तो बोलायला नुसता फटाका आहे ती, परंतु मनातून चांगली आहे, मनात अगदी प्रेम असतं हा तिच्या. तेव्हा बायका म्हणतात की हो, तिच्या मनात काय असतं ना, आम्ही बघितलंय स्पर्धेमध्ये. खरं तर कांचनताई, तुम्ही कसं ह्या संजनाला सहन करता काय माहिती. अनघा त्या ताईंना म्हणते की ताई, ते सगळं जाऊ द्या, पण मला तुम्हाला सगळ्यांना एक गुड न्यूज द्यायची आहे. म्हणजे अरुंधती ताई ही स्पर्धा जिंकलीच आहे, या स्पर्धेची विनर ठरलीच आहे. परंतु अजून एक म्हणजे आता ताई एका रेस्टॉरंटची मालकीण झाली आहे आणि तिचं रेस्टॉरंट हे मुंबईमध्येच आहे. बायकांना खूप कौतुक वाटतं आणि बायका अरुंधतीचं कौतुक करत असतात. बायका कांचनला म्हणतात की कांचनताई, आता पुढची बिशी ही अरुंधतीच्या रेस्टॉरंटमध्येच करायची. इकडे यश आणि आप्पा दोघंही आता अरुंधतीच्या खोलीमध्ये असतात. यश मात्र फार बोर होत असतो आणि आप्पांना तो म्हणत असतो की आप्पा, हो काय झालं असतं आपण तिकडे थांबलो असतो तर. तेव्हा आप्पा म्हणतात की अरे यश, तो खेळ फक्त बायका खेळतात, आपल्याला कोण एंट्री देणार तिथे. यश आप्पांना म्हणतो की आप्पा, असं कसं, आज माझ्या बायकोची पहिली मंगळागौर आहे की नाही आणि ती सुंदर दिसते की नाही.
आप्पा म्हणतात की हो मग ती आहेच सुंदर. तेव्हा यश म्हणतो की मग मी तिच्यासोबत असायला हवं की नाही. आप्पा यशला म्हणतात की हो मग असायलाच हवं. यश म्हणतो की झालं तर मग तुम्ही म्हटले मी लगेच आरोहीकडे चाललो. यश आता तिथून जात असतो तेव्हा आप्पा त्याचा हात धरतात आणि त्याला खाली बसवतात. आप्पा यशला म्हणत असतात की अरे मी तर फक्त तुझ्या हो मध्ये हो करत होतो. आप्पा म्हणतात की अरे आपण जर तिकडे गेलो ना तर कांचन आपल्याला घरामध्ये घेणार नाही. यश म्हणतो की आजीचं नेहमीच असतं, ती कधीच आपल्याला मंगळागौरला थांबवू देत नाही. आज तर मला माझ्या बायकोची मंगळागौर बघायचीच आहे. आणि आप्पांना तो म्हणत असतो की मला सांगा तुम्ही तुमच्या बायकोची मंगळागौर बघितली आहे की नाही. आप्पा म्हणतात की नाही म्हणजे ते. तेव्हा यश म्हणतो की मला माहिती आहे तुम्ही कबूल करणार नाही, परंतु तुम्ही 100% बघितली आहे. आप्पा यशला म्हणतात की यश आपल्याला जर तिकडे जायचं असेल ना तर आपल्याला लपून छपून जावं लागेल. यश म्हणतो की आप्पा कसंही चालेल मला, फक्त मला जायचंय तिकडे. आप्पा यशला म्हणतात की यश हे सगळं मला ह्या वयात ना फक्त तुझ्यामुळे करावं लागतंय, परंतु आपण पकडलं गेलो तर. यश म्हणतो की काही नाही हो आप्पा, आपण नाही पकडले जाणार. आणि पीटर तूच नेहमी म्हणतोस ना की प्रेमात सगळं माफ असतं. आणि मग चल काही होणार नाही. आता यश आप्पांना ओढत घेऊन तिथून निघून जातो. इकडे मंगळागौरीची पूजा सुरू असते. संजना, आरोही आणि अनघा मंगळागौर पुजतात. तेव्हा बायका ईशाला म्हणतात की काय ग ईशा, तुला मंगळागौरीची पूजा नाही करायची आहे का? आणि काही प्रॉब्लेम आहे का? मी खूप दिवसांपासून बघतोय आम्ही की तू इथेच असतेस. ईशा चिडते आणि म्हणते की समजा मी माझ्या माहेरी राहिलेस तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे त्याचा. एक बाई म्हणते की अरे बापरे, ही सुद्धा आता संजनासारखे उत्तर द्यायला लागली आहे. बायका ईशाला समजावून सांगत असतात की अगं ईशा तू असं काय करतेस, तुझ्या आईकडे बघ एकदा, तुझ्या आईचा जरा आदर्श घे. बाकीचे लोक, बाकीच्या बायका तुझ्या आईचा आदर्श घेताय आणि तू काय दुसऱ्यांसारखी वागायला लागलीयस. विशाखा म्हणते की आपण आरती करून घेऊयात का. तेव्हा बायका म्हणतात की हो. आणि मग मंगळागौरीची आता आरती केली जाते. मंगळागौरीची आरती झालेली असते, परंतु अरुंधती मात्र ईशाकडेच बघत असते. अरुंधतीला फार वाईट वाटत असतं की सगळ्याजण आज मंगळागौर पुजताय. खरं तर ही ईशाची सुद्धा वेळ असते, ईशाने सुद्धा मंगळागौर पुजली असते, परंतु अनिशचा आणि तिचा डिवॉर्स झाल्यामुळे ईशा तिथे एकटीच उभी असते आणि तिला बघून अरुंधतीला जरा वाईटच वाटत असतं. त्यानंतर मंगळागौरीचे खेळ सुरू झालेले असतात. फुगडीचा खेळ हा बायकांमध्ये रंगलेला असतो. अनघा आणि आरोही दोघीही सोबतच फुगड्या घालत असतात. बायका गाणं म्हणत असतात. सगळीकडे अगदी प्रसन्न वातावरण असतं, आनंदाचं वातावरण असतं. तेव्हा अनघा आणि आरोही थांबतात आणि आरोही अरुंधतीला म्हणते की आई चला आता तुम्ही माझ्यासोबत फुगडी घाला. अरुंधती म्हणते की नाही ग मी कशाला. तेव्हा आरोही म्हणते की नाही नाही माझी पहिली मंगळागौर आहे की नाही, तुम्हाला माझ्यासोबत फुगडी घालावीच लागेल. अनघा म्हणते की अगं ताई खेळ की तू फुगडी. मग अरुंधती आता त्यांना नाही म्हणू शकत नसते, त्यामुळे आरोही आता अनघासोबत फुगडी घालते. गाणं छान सुरू असतं. आरोहीची आणि अरुंधतीची फुगडी झाल्यानंतर आरोही अनघाला म्हणते की अनघा चल आपण आता तिघी मिळून फुगडी घालूयात. अनघा म्हणते की जमेल का आपल्याला तिघींना फुगडी. आरोही म्हणते की अगं जमेल ना, आपण ट्राय तर करून बघूयात. आता अरुंधती त्या दोघींसोबत फुगडी घालते म्हटल्यावर संजनाला काही देखवत नाही आणि संजना ज्या बाईसोबत फुगडी घालत असते त्यांच्यासोबत आता ती कांचनलाही घेते आणि म्हणते की अहो आई चला ना तुम्हाला पण जम. आता तिघींची फुगडी ही रंगलेली असते. आता बायकांचा खेळ मस्त रंगलेला असतो. आप्पा आणि यश तिथे आलेले असतात, परंतु घराचा दरवाजा बंद असतो. यश म्हणतो की आता काय करायचं, घराचा दरवाजा तर बंद आहे. आप्पा म्हणतात की खिडकीतून जाऊया. यश म्हणतो की आप्पा कसं काय जमणार आहे, त्या खिडकीचे पडदे उघडेत म्हटल्यावर आपण त्यांना दिसू. तर यश म्हणतो की आपण एक काम करूया, आपण किचनच्या खिडकीतून जाऊयात. आप्पा म्हणतात की अरे बाबा नको रे, मला जर त्या कांचनने बघितलं ना तर मला सोडणारच नाही ती. आप्पांना म्हणतो की अहो आप्पा चला हो, कोण काही म्हणणार नाही तुम्हाला. आप्पा म्हणतात की तुला काय वेड वगैरे लागलंय का, त्या तोफेच्या तोंडी मला कशाला देतोयस तू. म्हणतो की अहो आप्पा ऐका ना तुम्ही, मस्त आपण किचनच्या खिडकीतून जाऊयात, तिथून उडी मारूयात आणि आतमध्ये निघून जाऊयात. आप्पा म्हणतात की हे बघ बाबा यश, या वयामध्ये काय मला उड्या बिड्या मारायला काही जमणार नाही. यश म्हणतो की आप्पा मग तुम्ही इथेच थांबा. आप्पा म्हणतात की मी इथे कुठे थांबू. यश म्हणतो की बसा तुम्ही शतपावली करत, मी चाललो. यश आता तिथून निघून गेलेला असतो. तर आता इकडे बायकांचे अजून छान छान खेळ असे रंगलेले असतात. आता या खेळामध्ये अनघा आणि आरोही दोघीही सहभाग घेतात. त्यानंतर बायकांमध्ये तवा फुगडीचा खेळ रंगलेला असतो. तवा घेऊन त्याभोवती गिरकी मारायची असते आणि तो खेळ बायकांमध्ये रंगलेला असतो. सगळेजण फार एन्जॉय करत असतात. यश आता चोर पावलांनी खिडकीतून आतमध्ये शिरलेला असतो. जेव्हा बायकांनी रिंगण केलेलं असतं आणि रिंगणामध्ये त्या डान्स करत असतात, त्याच वेळी आरोहीचं लक्ष हे किचनमध्ये गेलेलं असतं आणि किचनमधून आपल्याला यश बघतोय हे तिला समजलेलं असतं आणि यश हा किचनमध्ये उभा आहे हे तिला कळलेलं असतं. नंतर रिंगण घातलं जातं आणि त्या रिंगणात आरोहीला उभं केलं जातं आणि आरोहीला त्या रिंगणातून बाहेर पडायचं असतं. सगळ्या बायका रिंगण करून उभ्या असतात आणि आरोही मध्ये उभी असते. आता तो खेळ रंगलेला असतो. यश मात्र हे सर्व फार एन्जॉय करत असतो आणि आरोहीकडे फार प्रेमाने बघत असतो.
त्यानंतर तो खेळ संपलेला असतो। आता बायका आरोहीला म्हणतात की आरोही आता उखाणा घे। आरोही म्हणते की मला उखाणा नाही येत घेता। बायका आरोहीला म्हणतात की नाही नाही असं कसं, तुला उखाणा तर घ्यावाच लागेल। आरोही म्हणते की ठीक आहे घेते मग मी। आरोही छान असा उखाणा घेते की मंगळागौरी माते नमन करते तुला, यश रावांचं नाव घेते अखंड सौभाग्य लाभो मला। आरोहीने यशसाठी जे नाव घेतलेलं असतं त्यामुळे सगळ्या बायका टाळ्या तर वाजवतात, परंतु यशला मात्र फार लाज वाटत असते। मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो। पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे अरुंधती आप्पांना सांगते की आप्पा मी उद्यापासून एक नवीन सुरुवात करते। त्यावर आप्पा विचारतात की अगं काय करतेयस? अरुंधती म्हणते की मी उद्यापासून मिहीचं रेस्टॉरंट चालवायला घेते। अरुंधती कांचनचा आशीर्वाद घेते, परंतु कांचन अरुंधतीला आशीर्वादही देत नाही। संजना अनिरुद्धला म्हणत असते की अनिरुद्ध मी त्या अरुंधतीला पुढे जाऊ देणार नाही। अनिरुद्ध म्हणतो की अगं पण सध्या आपण काहीच करू शकत नाही। संजना म्हणते की सगळ्यांसमोर अरुंधतीने माझ्या थोबाडीत मारली आहे आणि आता तू बघच की सनसनीत लाफा कसा बसतो तिच्या तोंडावर। नाही असं गेलं तर मी सुद्धा नावाची संजना नाही। तर मित्रांनो, आजच्या या भागाबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला नक्की कळवा। अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट। थँक्यू।